शॉर्टमध्ये अनुभव सांगणार आहे. जास्त काही मोठा अनुभव नाहीये आणि खूप काही मोठा तीर पण मारलेला नाहीये, पण ह्या इंडस्ट्रीमधून काय होऊ शकतं किंवा माझ्या लाईफमध्ये काय ट्रान्सफर झालाय आम्ही शॉर्टमध्ये तुमच्यासोबत मांडणार आहे. आणि त्यासाठी मला एनर्जी पाहिजे आहे तुमच्याकडे. कुणासाठी नाही मित्रांनो, तुमच्या आईवडिलांनी आपल्याला हे सुंदर जग दाखवले. त्या आईवडिलांसाठी खरंच परत एकदा नमस्कार. भारी वाटलं आज बऱ्याच दिवसानंतर आज हडपसर GPS ला आहे, कारण बाहेरच होते आणि सांगणार मी माझा एक्सपिरियन्स ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. मी माझे नवीन लोकांसाठी ओळख करून देईल. नाव गौरी टिळेकर, प्रॉपर हडपसर पुणे बदलीच आहे. मुद्दामच सांगते कारण बरेच सारे लोक जे आज फर्स्ट टाइम आले होऊ शकतं कदाचित बाहेरून इथं काम करण्यासाठी पोट भरण्यासाठी आलेत, बरोबर, किंवा इथं आपण काहीतरी करिअर लावायचं आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होतं की बाबा इथं ॲक्च्युली कंडिशन काय आहे, बरोबर, ते चाललंय ते ॲक्च्युली भागत नाही आहे पण भागवावं लागते, बरोबर. अशा सिच्युएशनमधून आहेत आणि मी मुद्दामच सांगते कारण हे इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या आधी माझं पण बॅकग्राऊंड सांगायचं राहतं. ऑलरेडी नाव, पैसा, प्रॉपर्टी, वेलसेट फॅमिली. मग काय वाटतं तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत असतील किंवा एखाद्या मला सर लेडीजचा क्लास आहे, जर एखाद्या लेडीजला तर सगळ्या गोष्टी घरामध्ये मिळत असतील तर असं काही व्यवसाय करायची गरज आहे का? जनरली विचार केला तर गरज नाहीये, बरोबर. खाऊन पिऊन मस्त सुखी लाईफ चालू होतं, पण तरी सुद्धा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये थोडंसं चुकून पडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण हाऊसवाईफ असताना कायम असं वाटायचं की अरे आपलं पण काहीतरी स्वतःचं नाव पाहिजे, अस्तित्व पाहिजे, स्वतःची एक इमेज पाहिजे. कारण जेव्हा मी घरी होते नाव, पैसा, प्रॉपर्टी सगळे, तर अधिकार आहे का? मागावं लागतं ना. मग कुठेतरी कायम एक मनामध्ये खंत असायची की आपलं स्वतःच काहीतरी नाव पाहिजे. आणि अशाच शोधत असताना एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून ही संधी माझ्या लाईफमध्ये आली. जसं कुणी नाही कुणी असं मला हॉलमध्ये आणलेले होऊ शकतं. मित्र आहे, मैत्रिणी आहे, नातेवाईक आहे, शेजारी आहे, कोण नाही कोण ओळखीचं आहे, पण मला आणणारी व्यक्ती संपूर्ण अनोळखी, ज्यांचा आणि माझा आणि काहीही संबंध नाही. अगदी फोनच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून त्या व्यक्तीने मला हा कन्सेप्ट दाखवला. पण मी धन्यवाद म्हणून त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीने मला ही इंडस्ट्री दाखवली म्हणून आज एका हाऊसवाईफचे आज बिझनेस म्हणून आज देवापेक्षा कमी नाहीये मित्रांनो. अशा व्यक्तीने आज तुम्हाला लाईफ बदलणारा कन्सेप्ट दाखवलेला आहे. त्या व्यक्तीवर एक विश्वास ठेवावा लागेल, कारण तेच एक विश्वास ठेवलेला आहे. निर्णय घेतलेल्याचा मी माझा थोडासा बदल सांगाल. सगळ्या गोष्टी होत्या, खाऊन पिऊन मस्त लाईफ चालू होतं आणि ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर सेम ज्या गोष्टी आज तुम्ही बघितल्या, प्लॅन, पैसे, प्रोडक्ट, प्रत्येकाचे अनुभव, बरोबर, अचिव्हमेंट, सगळ्या गोष्टी पाहिल्या सेम माझ्यासमोर चालू होत्या. पण आज तुम्हाला ह्या हॉलमध्ये प्लॅन बघितल्यानंतर काय आवडलं माहीत नाही, पण मला त्या खुर्चीवरती बसल्यानंतर 100% एक गोष्ट आवडली की ह्या बिझनेसमधून मी माझं नाव कमवू शकते. ना पैशाची कमी होती, ना प्रॉपर्टीची कमी होती. कुठेतरी एक स्वतःची ओळख निर्माण करायची होती. ते दिसलं, त्या क्षणी त्या व्यक्तीसोबत बसून फॉर्मवरून बिझनेसला सुरुवात केली. काय कसं आहे, भरपूर सारे प्रश्न माझ्यामध्ये होते. आता पण तुमच्या डोक्यात चालू असतील, माझ्याकडून होईल का, मॅडम लक्की असतील, सर लक्की असतील म्हणून त्यांनी पैसे कमवले, असं काही नाही आहे मित्रांनो. कारण जेव्हा एखादं बाळपण जन्माला येतं ते पूर्ण ब्लँक असते, बरोबर, एक चिखलाचा गोळाच असतो, बरोबर. त्याला आकार देण्याचं काम कुठेतरी आपण करतो, त्याच्यानंतर ते मोठं होते. तसंच हे इंडस्ट्रीमध्ये उतरल्यानंतर सुरुवातीला तुम्ही चिखलाचा गोळाच आहे, मी पण तशीच होते. पण जसं आपण सक्सेसफुल लोकांच्या संगतीत राहतो, तसं आपण बिझनेस हा शिकायला जातो, तसं ॲटोमॅटिक आपण घडत जातो. त्याच्यामुळे हा विचार नाही करायचा की माझ्याकडून होईल नाही होईल, कारण तोच विचार मी करत बसले असे तर आजपर्यंत नसते. पण त्याच निर्णयावरती ठाम राहून सुरुवात केल्यानंतर प्रोडक्ट परचेस केले, रिझल्ट घेतले, लोकांना सांगत गेले, लोकांना रिझल्ट चांगले येत गेले, मग विश्वास वाढत गेला की अरे चला आपण चांगलं काम करतोय, लोकांना आपण हेल्प देतोय, आपण कुणाचं वाईट काम करत नाहीये. त्याच्यानंतर हळूहळू बिझनेस कसं करायचं, काय करायचं, त्यासाठी ट्रेनिंग मीटिंग अटेंड करत गेले मित्रांनो. आणि हे इंडस्ट्रीच्या माध्यमातून ते 3-4 हजार रुपये मिळतील त्या उद्देशाने स्टार्टअप केलं होतं. कारण तुम्ही बऱ्याच साऱ्या लोकांनी इन्कम ऐकला, इन्कम सगळ्यांनी ऐकला, किती कमीत कमी 900 रुपये आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये महिन्याला, आठवड्याला, बरोबर ऐकले. आणि खरंच मला सांगा हृदयावरती हात ठेवून हे 2,10,000 आपल्याला पटतात का? नाही पटत आहे. आणि आता इथून जाताना वाटले तर ऍक्सेप्ट नाही होणार हे आपल्या माइंडला. आपल्याला पहिलं शोधावं लागेल, आपल्याला कळणार नाही मी कुठं जाऊन कुठं नाही, आपल्याला घर नाही सापडायचं. कारण हे माणसाचे म्हणतो ना सायकोलॉजी, हे आपल्या अचानक काही गोष्टी आल्या तर आपल्याला माणूस वायबल होऊन जातो. मी विचार केला ते 2,10,000 जाऊ देत, खरं 1,000 रुपये हप्ता आला, महिन्याचे 4,000 रुपये आले, 5,000 रुपये आले, तर त्या 5,000मध्ये मी जे घरच्याकडून 4 पैसे खर्चासाठी घेते, तो खर्च जरी मी माझा निघाला तरी बाद झालं. त्या उद्देशाने मी सुरुवात केली होती. आणि तुम्ही पण जे काम करताय ते करत करत जर 3-4,000 रुपये आले तर काय वाईट आहे, नको आहेत का? एक साईड बाय साईड एक्स्ट्रा सोर्स तर होईल ना म्हणून. आणि तसंच उद्देशाने सुरुवात केली होती मित्रांनो. काम करत गेले, माझ्या सुद्धा अकाउंटला 1,000 रुपये हप्ता आला, विश्वास वाढत गेला, त्याच्यानंतर बिझनेस वाढत गेला, टीम वाढत गेली, ट्रेनिंग मीटिंग अटेंड करत गेले, नॉलेज घेत गेले, सिनियरचा सपोर्ट घेत गेले, टीमच्या साथीने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मित्रांनो. जी हाऊसवाईफ आली होती 3-4 हजार रुपये कमायला, त्याच लेडीजने
वेळेस अकाउंटला हायस्ट पे आउट घेतलाय 2,10,000 रुपये.